नवी मुंबईत दिवाळीची रात्र काळ रात्र ठरली असून पनवेलमधील कामोठे आणि वाशीमध्ये अग्नितांडव पाहायला मिळाले। या दोन्ही घटनांमध्ये 6 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। पाहूयात याबद्दलचा हा सविस्तर रिपोर्ट। नवी मुंबईमध्ये अग्नितांडव, वाशीतील आगीच्या घटनेत 4घांचा मृत्यू, कामोठेत सिलेंडर स्फोट, आगीत मायलेकीचा मृत्यू। दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळतोय, पण सोमवारचा नरक चतुर्दशीचा दिवस नवी मुंबईसाठी अग्नितांडवाचा ठरलाय। वाशीतील सेक्टर 14 MG कॉम्प्लेक्स मधील रहेजा रेसिडेन्सी सोसायटीत मध्यरात्री लागलेल्या आगीत 4 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। 10, 11 आणि 12व्या मजल्यावर आग लागली होती, तर 10व्या मजल्यावर घरात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून 12व्या मजल्यावरील घरातल्या आई, वडील आणि 6 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झालाय। मेरे को पुलिस वालों ने ऊपर से दरवाजा तोड़ के वो साइड में टेरिस पे लेके गए और 1206 वाले को भी लेके गए और 1205 वाले का दरवाजा ठोका, मगर उन्होंने खोला नहीं। वो बाथरूम में कुछ घुसे हुए थे तो बाहर आ नहीं पाए और हम लोग निकले। 2 घंटे के बाद में पता चला तो एक्सपायर हो गए। 20 मिनट के बाद में 4 जन बाहर आए और उसके 5 मिनट के बाद में और 2 जन आए, 6 जन बाहर आए। रहेजा सोसायटीमध्ये नागरिकांसाठी काळ रात्र ठरलेली आहे, कारण रात्री मध्यरात्री 1च्या सुमारास भीषण आग लागली आणि आगीमध्ये 4 जणांचा होरपळून मृत्यू झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण सध्या 10व्या मजल्यावर आहोत आणि याच ठिकाणी ही जी आग लागलेली होती आणि ही आग 11 आणि 12व्या मजल्यापर्यंत पसरत गेली आणि यामध्ये 6 जणांना आपलं प्राण गमावं लागलेलं आहे। मध्यरात्री 12:40 दरम्यान रहेजा रेसिडेन्सी मध्ये 10व्या मजल्यावर ही आग लागली। त्यानंतर ही आग वेगाने पसरत गेली आणि 11व्या आणि 12व्या मजल्याला आगीने विळखा घातला। अगदी कमी वेळेत आगीने भीषण स्वरूप धारण केल्यानं वाशी, नेरूळ, ऐरोली आणि कोपरखैरण्याच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। मृतांमध्ये 6 वर्षीय वेदिका सुंदर बालकृष्णन, 84 वर्षीय कमला हिरल जैन, 44 वर्षीय सुंदर बालकृष्णन आणि 39 वर्षीय पूजा राजन यांचा समावेश आहे। 10व्या फ्लोअरला अचानक आग लागली आणि त्याची आगीचे प्रमाण 11व्या आणि 12व्या फ्लोअरपर्यंत गेलं। अचानक आग लागली आणि त्याचा मोठ्या प्रमाणात धुराचा हे झाल्यामुळं 11व्या आणि 12व्या मजल्यावरील रहिवाशांना त्याचा काही अंदाज आला नाही, समजलं नाही। त्यामध्ये तिन्ही फ्लोअर मिळून जवळजवळ 14 लोक जखमी झालेले आहेत। अत्यंत दुर्दैवी घटना आहे। ज्यावेळेस आपण पाहतो तर मी आता स्वतः ज्या 10व्या मजल्यावर बी विंग मध्ये जिथे आग लागली होती तिथे जाऊन आलो। तिथे लक्षात येत आहे की एक वृद्ध महिला होती, बाकीचे तर त्यांच्या घरातले 5 मेंबर जे आहेत ते सगळे बाहेर आलेले होते आणि जी वृद्ध महिला होती बेड रिडन होती, ती मात्र त्याच्यावरच राहिल्यामुळे तिचा एक मृत्यू तिथे झाल्याचा आहे। आणि त्याच्या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर 12व्या मजला जो, कारण 12व्याच मजल्याची इमारत आहे, 13व्या मजल्यावर तर टेरेस आहे। आगीची दुसरी मोठी घटना कामोठेतील सेक्टर 36 मध्ये अंबे श्रद्धा सहकारी सोसायटीत घडली आहे। आग लागल्याचं लक्षात येताच इमारतीमधील सर्व नागरिक बाहेर पडले। शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि त्या दरम्यानच 3ऱ्या मजल्यावरील घरात 2 सिलेंडरचा देखील स्फोट झाल्यानं आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला। सोसायटीतील नागरिक इमारतीमधून बाहेर पडेपर्यंत ही आग वेगाने पसरली होती। लागलेल्या या आगीत 42 वर्षीय रेखा सिसोदिया आणि 20 वर्षीय पायल सिसोदिया या मायलेकीचा जागीच मृत्यू झालाय। कुटुंबात एकूण 4 जण असून मोठी मुलगी आणि मुलगा कामानिमित्त बाहेर गेले होते, तर लहान मुलगी आणि आई घरी होते। मात्र सिलेंडरचा स्फोट झाल्यानं दोघींचाही होरपळून मृत्यू झालाय। 12:30 बजे आग लगी थी और मेरे बच्चे ने नीचे से लाके चाबी नहीं मिला तो लॉक तोड़ के फिर उधर से दरवाजा तोड़ के, और साथ में पुलिस वाले भी थे 2, और उधर से 6 आदमी को निकाले।
इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील घरातील 3 सदस्य बाहेर पडले, मात्र तिसऱ्या मजल्यावरील आई आणि मुलगी आतमध्येच अडकून पडले होते. या दोघांना वाचवण्यासाठी अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले, मात्र आग विझवून आतमध्ये जाईपर्यंत या दोघींचा होरपळून मृत्यू झाला. 6:08 आम्ही 4 ते 5 मिनिटात आम्ही इथे पोहोचलो. बघितलं का बाहेरून आग होती, बाहेरच्या साईडने आग दिसत होती, पण आम्ही अप्रोच कुठून करायचं मग 301 मध्ये आग होती आणि 2 मध्ये आम्हाला डार्कनेस एवढा होता का आम्हाला फ्लोर पण दिसत नव्हते आणि त्यामध्ये आतमध्ये अप्रोच केलं BSF कारण धूर पूर्ण होता. लोकांना बाहेर काढलं आणि 301चा रूम तोडलं आणि आतमध्ये फायर फायटिंगचं काम चालू केलं. दिवाळीच्या दरम्यान घडलेल्या या आगीच्या 2 दुर्दैवी घटनांनी कामोठे आणि वाशी परिसरात सध्या शोककळा पसरली आहे. दिवाळी आहे, रात्र दिवाळीची रात्र ही कुठेतरी हा सण नवी मुंबईकरांसाठी काळा दिवस ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.